बुधगाव गावातील 150 वर्षांची परंपरा जपणाऱ्या बनशंकरी उत्सवातील मुखवट्याचा खेळ उत्साहात संपन्न. सोहळ्यास महाराष्ट्रासह कर्नाटकातून भाविकांची उपस्थिती. मिरज तालुक्यातील बुधगाव येथे श्री बनशंकरी देवीचा पारंपरिक उत्सव मंगळवारी मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला. सुमारे 150 वर्षांची परंपरा असणाऱ्या या उत्सवासाठी सांगली जिल्ह्यासह महाराष्ट्र आणि कर्नाटकातून हजारो भाविक दर्शनासाठी येतात. ज्येष्ठ अमावास्येला देवीच्या मुखवट्याची पारंपरिक मिरवणूक काढली जाते. बुधगावच्या धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक परंपरेचे प्रतीक असणारे या बनशंकरी उत्सव म्हणजे ऐतिहासिक आख्यायिकेनुसार संस्थान काळात कृष्णा नदीपात्रात सापडलेल्या लाकडी पेटीत देवीचा मुखवटा आढळला होता. हा मुखवटा गावातील महादेव मंदिरात आणल्यानंतर तो बदामी येथील बनशंकरी देवीचा असल्याचं समोर आलं. तेव्हापासून बुधगावात हा उत्सव सुरू असून आजही ती परंपरा अखंडपणे जपली आहे. उत्सवात पान सुपारी कार्यक्रमानंतर पारंपरिक वाद्यांच्या गजरात देवीची भव्य मिरवणूक आणि नगर प्रदक्षिणा काढण्यात आली. पारंपरिक पद्धतीने देव आणि दैत्य युद्धाच्या खेळाचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी सवाष्णींनी देवीची ओटी भरली आणि तसेच भाविकांनी मोठ्या श्रद्धेनं दर्शन घेतले. दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्योदयाच्या वेळी देवी मंदिरात पुन्हा स्थापित करण्यात आली. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, बुधगाव.